सोलापूर येथील अक्कलकोट रोड कर्णिकनगर येथील जागृत शनैश्वर देवस्थान येथे सोमवारी शनी जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। वैशाख मासातील दर्श भाऊकास सोमवती अमावस्या सोमवारी आली असून अमावस्येला प्रारंभ सोमवारी दुपारी 12:12 होणार असून समाप्ती मंगळवारी सकाळी 8:32 होणार आहे। यानंतर देवस्थान समितीने अनेक धार्मिक कार्यक्रम करण्याचे नियोजन केले आहे। सोमवारी सायंकाळी गोरज मुहूर्तावर शनी जन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे। या निमित्ताने पाळणा कार्यक्रम, दिवसभर तैलाभिषेक, लघु रुद्राभिषेक, नवग्रह पूजा, हनुमान चालीसा पठण, शनी स्तोत्र पठण, महाआरती, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम होतील। याशिवाय या पंचक्रोशीत यंदा विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा देखील देवस्थान समितीकडून करण्यात येणार आहे। यासाठीचे अत्यंत नेटकेपणाचे नियोजन देवस्थान समितीने केले आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी दिली आहे। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष विश्वास शिंदे, उपाध्यक्ष नागेश शिरूर, सचिव ॲडव्होकेट सुनील क्षीरसागर, विश्वस्त प्रभाकर फलमारी, जयंत कदम, रतन गायकवाड याशिवाय इतर विश्वस्त मंडळी परिश्रम घेत आहेत। तर या धार्मिक सोहळ्यासाठी शनी भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे। जय शनेश्वर। नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनेश्वरम। उद्या वैशाख मासातील अत्यंत पवित्र अशी अमावस्या सोमवती अमावस्या आहे। अमावस्याला प्रारंभ 12:12 होतोय आणि समाप्ती मंगळवारी होणार आहे सकाळी। तर वैशाख मासातील या अमावस्याला शनिदेवाचा, जी न्यायाची देवता, ज्ञानाची देवता म्हणून ओळखली जाते, अशा शनेश्वराची जयंती असते। उद्या गोरज मुहूर्तावरती शनेश्वराचा जन्म होतोय। तो जयंती सोहळा, जन्मोत्सवाचा सोहळा देवस्थान समिती अतिशय उत्साहात ह्या वर्षी करणार आहे। कर्णिकनगर येथील हे जागृत शनेश्वर देवस्थान आहे। या ठिकाणी पंचक्रोशीतले हजारो भक्त अतिशय भक्तिभावाने या ठिकाणी येतात। ह्या पवित्र शक्तिस्थळाला शनिधाम देखील म्हणतात। ह्या शक्तिस्थळाच्या ठिकाणी उद्या सोमवती अमावस्यानिमित्त जन्मोत्सवाचा सोहळा साजरा करणार आहोत। देवस्थान समितीकडून संपूर्ण दिवसभर वेगवेगळे धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे। ह्याच्यामध्ये विशेष करून तेलाभिषेक, लघुरुद्राभिषेक, नवग्रह पूजा, होम हवन, त्याचबरोबर शनिस्तोत्र पठण, हनुमान चालीसा अशा विविध गणेशपूजन अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन तर होणारच आहे। त्याचबरोबर महाआरती, महाप्रसाद अनेक मान्यवरांच्या हस्ते होणार आहे। हे सगळं करत असताना यावर्षी ज्ञानाची देवता असणाऱ्या शनी जयंतीच्या निमित्तानं 10वीमध्ये उत्तीर्ण झालेले गुणवंत काय आहेत, त्याचबरोबर विशेष प्रावीण्य मिळवणारे काही विद्यार्थी आहेत, त्यांचा गौरव सोहळा या निमित्तानं आम्ही करणार आहोत। राज्यामध्ये MPSC परीक्षेत 2रा क्रमांक पटकावलेले परेश सुरेश गायकवाड याचा व मुलीमध्ये पहिले आलेली वैष्णवी राम गायकवाड MPSCमधून तिचाही सत्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते आम्ही करणार आहोत। 10वीमध्ये या पंचक्रोशीत जे विद्यार्थ्यांनी अतिशय घवघवीत यश मिळवलं, त्यांच्याही पाठीवरती थाप मारण्याचं नियोजन आणि आयोजन या ठिकाणी आम्ही देवस्थान समितीनं केलेलं आहे। ह्या वर्षीचा जन्मोत्सव सोहळा अत्यंत भक्तिभावाने, अत्यंत उत्साहाच्या वातावरणात आम्ही करणार आहोत। पावसालाही सुरुवात झालेली आहे, दाहकता कमी झालेली आहे। शिवाय सोलापूर जिल्ह्याची म्हणजे सोलापूरची रास ही कुंभ रास आहे आणि कुंभ राशीचा अधिपती शनेश्वर आहे। ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती उद्याचा जन्मोत्सव सोहळा अतिशय दणक्यात, अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही करण्याचं नियोजन आम्ही करत आहोत। शनी भक्तांना, सर्व पंचक्रोशीतल्या लोकांना विनंती की ह्या जयंती सोहळ्यामध्ये आपण जरूर सायंकाळी 7 वाजता यावं। त्या ठिकाणी पाळणा, त्याचबरोबर भक्तिगीतांचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सादर करणार आहोत। शनेश्वर देवस्थानच्या समितीनं आपणाला कळकळीची विनंती, भाविकांनी महाप्रसादाला आणि शनेश्वराच्या दर्शनाला आवर्जून यावं। जय शनेश्वर।